देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे उलटून गेला. आपण देशाचा अमृत महोत्सव देखील मोठ्या संख्येने साजरा केला. देश एकीकडे मंगळावर आकाशात झेप घेत असताना एकीकडे त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मात्र आजही ब्रिटिश कालीन पेक्षाही वाईट असलेल्या सारखे दिसत आहे. त्र्यंबक तालुक्यातील मागील काही दिवसांपूर्वी रस्ता ओलांडताना एकाचा पाय घसरून मृत्यू झाला. अशा घटना तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी घडत असताना देखील सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गावातील ग्रामपंचायतमधील वाडी पाड्यांच्या रस्त्यांची चाळण झाली. बऱ्याच ठिकाणी रस्त्यात खड्डे पडलेले आहे की काय का खड्ड्यात रस्ते समजत नाही. रात्री बेरात्री या रस्त्याने अनेक वाहने चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहने चालवताना मोठ्या समस्या येत आहेत. तसेच काही ठिकाणी मात्र रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहे. अशाने अपघात होऊ शकतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र समस्यांवर कोणताही उमेदवार बोलताना दिसत नाही. लोकप्रतिनिधींनी अशा वाड्यापाड्यांवर लक्ष देऊन व्यवस्थित काम केले पाहिजे. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी समस्त गावकऱ्यांची मागणी आहे. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी गोकुळ ढोरे, त्र्यंबकेश्वर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.